जर एखाद्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर फक्त हार्डवर्क करावं की ज्योतिषवरती म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही. आयुष्यातले अनेक प्रश्न, लग्न, संतती, घटस्फोट खूप संवेदनशील असतात. तेव्हा आम्ही जर पत्रिका पाहून थेट उत्तरं द्यायला गेलो तर समोरच्यावर विपरीत परिणाम होतो. लग्नेश, राशीस्वामी, पंचमेश आणि सप्तमेश यांच्यापैकी एखादा ग्रह महादशेत दशेमध्ये जेव्हा येतो किंवा गोचरने प्रबळ होतो किंवा त्या ग्रहाचं वय येतं तेव्हा लग्नाचे योग होतात. आणि त्यामुळे त्यातून दुसरा पुढचा प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे घटस्फोट. कारण लग्न आज व्यवहाराच्या पद्धतीने ठरवल्या जात आहे. आता एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा एक न्यू स्टार्टअप चालू करायचा आहे, बिझनेस चालू करायचा आहे, मग त्यासाठी योग्य वेळ ॲस्ट्रोलॉजी सांगू शकते का? ॲस्ट्रोलॉजीमध्ये जन्मपत्रिका असते की ज्याच्यात 12 घरं असतात. प्रत्येक गोष्ट कोणत्या घरातून पाहावी हे मार्गदर्शन असतं. मग ज्योतिषशास्त्र हे किती पर्सेंट लाईक एकदम ॲक्युरेट राईट सांगतं आपल्याला? बघा, शास्त्र 100 काय 110% परफेक्ट सांगतं. शास्त्र सांगणारा कधीतरी चुकतो कारण तो माणूस असतो. जी व्यक्ती बहिणीला, आईला, बायकोला त्रास देते, एखादी व्यक्ती समजा देत असेल तर तिच्या पत्रिकेत शुक्र ऑटोमॅटिक बिघडतो. आईला जर त्रास झाला तर चंद्र बिघडतो, वडिलांना त्रास झाला रवी बिघडतो, तुमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला त्रास झाला तर शनी बिघडतो. नमस्कार, मी श्वेता. ग्रोमोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण असा विषय बोलणार आहोत ज्या विषयावर काही लोक हसतात, काही लोक डिबेट करतात, तर अनेक सक्सेसफुल लोक सिक्रेटिव्हली बिलीफ ठेवतात. ते म्हणजे ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोलॉजी हे एक सायन्स आहे की जस्ट ब्लाइंड बिलीफ? करिअर डिसिजन्स असो, लग्न कधी करावं याची योग्य वेळ असो, किंवा काहीही आपल्या आयुष्यात घडणारे बिझनेस डील्स असो, स्टार्टअप चालू करायचं आहे, या सर्व गोष्टी गृहांशी रिलेटेड आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध ॲस्ट्रोलॉजर ज्योती जोशी मॅमकडून. नमस्कार मॅम. नमस्कार. तर पहिला प्रश्न मी हा विचारेल की ॲस्ट्रोलॉजी ही सायंटिफिक आहे की एक बिलीफ सिस्टम? छान. आपण कोणत्या विषयावर पॉडकास्ट करतोय? ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र काय म्हणाला तुम्ही? ज्योतिषशास्त्र म्हणजेच हे शास्त्र आहे, विज्ञान आहे. ॲस्ट्रोलॉजी हे विज्ञान आहे. आणि आज नाही तर आपल्या वेदाचं 6वं अंग म्हणजे ज्योतिषशास्त्र. वेदांची दृष्टी म्हणजे ज्योतिषशास्त्र. दृष्टी हा आपला अत्यंत महत्त्वपूर्ण अंग असतो ज्याद्वारे आपण जग पाहतो. ती दृष्टी, वेदांची दृष्टी, ते ज्योतिषशास्त्र. हे शास्त्र अतिशय पुरातन आहे. आपल्या ऋषीमुनींनी वेद काळात निर्माण केलेलं हे मानवीय नाही आहे, दैवी आहे. त्यामुळे ह्याची अत्यंत प्रबळ ताकद आहे. अजून एक सांगायचं झालं, रामायण महाभारत आपण वाचलंय. महाभारत काळात ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे. श्रीकृष्ण जेव्हा युद्ध थांबवण्यासाठी कर्णाकडे जातात आणि त्यांच्यात जो संवाद आहे तेव्हा कर्णाला हे माहिती असतं की युद्धात पराभव कौरवांचा होणार आहे. तो म्हणतो आपल्या शास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार पराभव आमचाच होणार आहे. ग्रह तसं सांगत आहेत. म्हणजे महाभारतात आहे, रामायणात उल्लेख आहे. म्हणजे खूप आधीपासून चालत आलेलं हे इतकं आधीपासून आहे. अजून दुसरी गोष्ट, आधीपासून आहे हा एक विषय, आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वेळी, प्रत्येक काळात, प्रत्येक टप्प्यात या शास्त्राला विरोध होत आला. एखाद्या गोष्टीला जेव्हा वर्षानुवर्ष, 10,000 वर्ष विरोध होतो आहे तरी ती तिचं अस्तित्व टिकवणं आहे. त्यातच त्या शास्त्राचं सत्य लपलेलं आहे. म्हणजे वेदांनंतर उपनिषद आले, उपनिषद नंतर दर्शनशास्त्र आले. त्यातील दर्शनशास्त्र म्हणजे चार्वाक दर्शन, की ज्यांनी ज्योतिषशास्त्राला मोठा विरोध केला. तिथून जी एक परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. दर चौथा माणूस शास्त्राला एकीकडे विरोध करतो आणि दुसरीकडे आम्हाला विचारायला सुद्धा ते येतात की आमच्या भविष्यात काय लिहिलंय. ती थोडीशी फॅशनही आहे.
मात्र हे नक्की की समोर सांगायचं की आम्ही बिलीव्ह नाही करत, पण प्रत्येक जण कुठे ना कुठे विचारतो किंवा क्युरिओसिटी तर असतेच मनात. म्हणजे कितीही विरोध करणारी व्यक्ती असली हम्म. तरी ती शास्त्रावर विश्वास ठेवून आहे आणि ही अत्यंत महत्वाची बाब आहे. नाही, खूप सुंदर सांगितलात तुम्ही. तर ॲस्ट्रोलॉजी हा एक डाटा बेस्ड प्रूफ आहे की अनुभवावरती चालतो? दोन्ही गोष्ट. अनुभवावर आधारित जे शास्त्र निर्माण झालं ते डाटाबेस करून परीक्षा करून आज सत्य म्हणून समोर मांडल्या जात आहे. आणि डाटाबेस हे वर्षानुवर्ष सुरू आहे. म्हणजे अगोदर सुरूच होतं. आज सुद्धा आम्ही आजच्या काळात म्हणजे आमच्या संस्थेत आम्ही अभ्यास करतो. मध्ये आम्ही एक प्रश्न घेतला होता की लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. मग त्या प्रश्नावर आमच्या सगळ्या सिनियर स्टुडंट्सनी जवळपास 450 पत्रिका जमा केल्या. आम्ही काय केलं की त्या सगळ्या पत्रिका त्याची नाव नाही XYZ नंबर 1 XYZ 2 असं या पद्धतीने ही पत्रिका लव्ह मॅरेजची की अरेंज मॅरेजची या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ओके. अशा पद्धतीने प्रत्येक पत्रिकेचा अभ्यास केला आणि त्याचा आम्हाला 72% रिझल्ट्स मिळाले. म्हणजे जे परीक्षा करत होते त्यांना माहिती नव्हतं ही तारीख कुणाची त्यांची काय स्थिती आहे. आणि नंतर जेव्हा तपासणी करण्यात आली की लव्ह मॅरेज ज्यांना सांगितलं होतं त्यांचं लव्ह मॅरेज निघालं, अरेंज मॅरेजचं अरेंज मॅरेज निघालं. असं असून 72% आम्हाला रिझल्ट मिळालं. 72% विज्ञान सिद्ध होतं, कारण नियमाला अपवादही असतो. आणि अजून एक बाब की आम्हाला ज्या जन्मतारखा मिळाल्या होत्या त्या तारखा कदाचित बरोबर असतील पण वेळा थोड्याफार चुकलेल्या असतात. तसं असताना देखील आम्ही या पर्सेंटला पोहोचलो. याचा अर्थ हे शास्त्र पॉवरफुल आहे. आणि डाटाबेस आम्हीच नाही, आमचीच संस्था नाही तर महाराष्ट्रातल्या भारतातल्या अनेक संस्था सातत्याने संशोधन करतात, अभ्यास करतात, रिसर्च मांडतात, ते लिहितात आणि म्हणूनच शास्त्र टिकून आहे. म्हणजे अनुभव आणि डाटा हे दोघांचं मिलन होऊन ॲस्ट्रोलॉजी ही बनलेली आहे. होय. किती सुंदर. कारण काय असतं ना की फक्त जर आम्ही मागील कालखंड घेतला तर कोणतंही शास्त्र हे स्थळ काळ वेळ अनुरूप बदलतं. किंबहुना त्यांनी बदलावं तेव्हाच ते सिद्ध होतं. आणि म्हणून शास्त्राला नवीन संशोधन हे अत्यावश्यक आहे की जे या शास्त्राचे सगळे अभ्यासक महाराष्ट्रातले, भारतातले, जगातले सातत्याने करतात. नाही, बरोबर. आता आजकाल आपण बघतो डॉक्टर्स, इंजिनियर्स, बिझनेसमॅन हे खूप जास्त ॲस्ट्रोलॉजीकडे वळत आहेत. होय. तर असं का? कारण त्याला थेट कारण आहे. कसं होतं ना, डॉक्टर, वकील, इंजिनियर हे लोक बुद्धिमान आहेतच आणि यांची एक पर्सनॅलिटीचा पार्ट असतो. सवय लागून गेलेली असते शिक्षण घेताना की प्रत्येक गोष्ट तपासावी, अनुभव करावा आणि मग सत्य असेल तर स्वीकारावी. आणि मला हा अनुभव यासाठी जास्त येतो की माझे जास्तीत जास्त क्लायंट याच वर्गातले IT सेक्टरमधले आहे, भारताच्या बाहेरचे आहे. हे लोक खूप ऑथेंटिक अभ्यास करत असतात. म्हणजे यांचे जेव्हा प्रश्न पण येतात ना तर पॉईंट टू पॉईंट असतात. त्यांना हे माहिती आहे की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. त्याला अनुसरून हे लोक जे प्रश्न विचारतात त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला अनुसरून स्वतःमध्ये बदल करतात. आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. तर ॲस्ट्रोलॉजी आणि सायकोलॉजी यामध्ये किती फरक आहे किंवा काय सिमिलॅरिटीज आहेत? वा, ग्रेटच. खूप छान प्रश्न विचारतेस बेटा तू. कसं असतं ना की म्हणजे या प्रश्नाला इतकी डेप्थ आहे, मी आतापर्यंत कितीतरी पॉडकास्ट दिले, हा प्रश्नच आला नाही. ॲस्ट्रोलॉजी आणि सायकोलॉजी या दोघांचा अभ्यास ॲस्ट्रोलॉजरला असणं आवश्यक आहे. कारण कसं होतं ना, ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपल्याला सिम्पटम दिसतात, घटना कळतात. ती घटना जातकाला फायदेशीर ठरेल, जातकाला प्रेरणा देणारी ठरेल या पद्धतीने त्याच्या समोर मांडण्यासाठी त्याचा सायकोलॉजिकल अभ्यास देखील करावा लागतो. किंबहुना काही प्रश्न जे अतिशय संवेदनशील असतात आमच्याकडे येतात. आयुष्यातले अनेक प्रश्न, लग्न, संतती, घटस्फोट खूप संवेदनशील असतात.
तेव्हा आम्ही जर पत्रिका पाहून थेट उत्तरं द्यायला गेलो तर समोरच्यावर विपरीत परिणाम होतो. तिथे आम्ही अगोदर समोरच्या व्यक्तीला वाचतो, त्याचं मन वाचतो आणि त्याला कोणत्या शब्दात त्याच्यापर्यंत सत्य पोहोचवता येईल याचं नियोजन करतो. प्रत्येक ॲस्ट्रॉलॉजरला सायकोलॉजी समजली पाहिजे, संवेदना समजल्या पाहिजे, भावना समजल्या पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो यशस्वी ॲस्ट्रॉलॉजर होण्यासाठी तुमच्या पत्रिकेत चंद्र बळकटच हवा. कारण संवेदना ही सांगून शिकवून नाही समजत, ती प्रेमाने समजते, सहवेदनेने समजते. त्यासाठी आपल्या पत्रिकेत चंद्रग्रह खूप आपल्याला सहकार्य करतो आणि म्हणून या दोन्ही गोष्टी एकमेकांना अनुरूप आहेत. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जर सक्सेस नसेल लिहिलेला तरीही आपण हार्डवर्कने ते अचीव करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही. एक का नाही? हां, त्याचं कारण आहे की पत्रिका ज्या बनल्या किंवा आपली पत्रिका आपण जर पाहिली तर ईश्वराने आपल्याला 2 स्थानं दिलेली आहे. एक भाग्यस्थान आणि एक कर्मस्थान. भाग्याचं मिळणारं फळ म्हणजे कर्म किंवा आपले जे संचित कर्म असतात ना ते भाग्यस्थान आणि क्रियामान कर्म म्हणजे कर्मस्थान. मग होतं काय ना की आपले जे संचित कर्म आहे, जे घटना घडणार हे दाखवतात, त्याला घटनेची निश्चिती असते. जे कर्मस्थान आहे त्याच्याद्वारे घटना बदलण्याचं किंवा घटनेला अनुरूप करून देण्याचं सामर्थ्य असतं. किंवा अजून एक आहे की लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे. म्हणजे ते सुद्धा आहे, त्याचं देखील महत्त्व आहे. हार्डवर्कचं देखील तेवढंच महत्त्व आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध नाही. हे दोघं सहकारी आहे, भाग्य आणि कर्म. भाग्य कमी पडत असेल तर कर्म वाढवा. कर्म उत्तम असतील तर भाग्य हळूहळू उत्तम होतं. म्हणजे आम्ही असं सांगतो की ही सृष्टीच चक्रमय आहे. दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख. किंवा पृथ्वीच्या भोवती चंद्र भ्रमण करेल, संपूर्ण पृथ्वी सूर्याच्या भोवती करेल किंवा सर्व ग्रह ते सगळे भ्रमण करताना वर्तुळाकार करतात. त्याला आपण चक्र म्हणतो. तर हे चक्र सुरूच असतं. मग कधी तुमचं भाग्य बळकट असतं, कधी तुमचं कर्म बळकट असतं. मग इथे ज्योतिषशास्त्र काय करतं? तुम्हाला तो वेळ शोधून देतो. याला म्हणून आम्ही मार्गदर्शन म्हणतो की कोणत्या काळात कोणतं कार्य करावं ते शोधून देण्याचं कार्य ज्योतिषशास्त्र करतं. आणि म्हणून जेव्हा भाग्य वीक असेल तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या मदतीने प्रबळ करण्याचं सामर्थ्य निर्माण करता येतं. भाग्य बदलता येत नाही, घडवता येतं. अरे वा, किती भारी लाईन बोललात. आजकालच्या पिढीमध्ये लेट मॅरेजेसचा ट्रेंड खूप वाढलेला आहे. खास करून जे करिअर ओरिएंटेड आहेत ते लोक लेट मॅरेजेसच प्रिफर करतात. तर असं का? त्यामागचं कारण काय आहे? याला ना खूप खोल कारण आहे. म्हणजे आजची जी पिढी आहे तिच्या पुढे प्रचंड आव्हानं आहेत. म्हणजे आमच्या पिढीचं आयुष्य सोपं होतं. आमच्या पिढीनंतर जी नेक्स्ट आली तिचंही आयुष्य सोपं होतं त्या तुलनेत. आणि आत्ताची जी जनरेशन येते तिच्यासाठी प्रचंड आव्हानं आहे. कारण भारतीय संस्कृती आणि विदेशी परंपरा या दोघांमध्ये ही पिढी सतत संभ्रमित आहे. आज काय झालं आहे की 25 वर्षापर्यंत शिक्षण, 28 पर्यंत करिअर आणि मग 30च्या आत बाहेर लग्न. आणि मग तिथे काय गंमत घडते ना की 30 वय आलेलं असतं तोपर्यंत मुलगा म्हणा की मुलगी म्हणा लग्न या विषयावर बोलतच नाही. बघू म्हणजे आईवडिलांनी विचारलं तर बघू, करू. कोणतीही घटना घडण्यासाठी अगोदर इच्छाशक्ती जागृत व्हावी लागते. त्या इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी आपल्या पत्रिकेत स्थान आहे इच्छापूर्तीचं स्थान. मुळात ती शक्तीच जागृत होत नाही, त्यामुळे तिथे योगच येत नाही. आणि मग इच्छाशक्ती जागृत झाल्यावर योग सुरू झाले की मग काय घडतं ना की एखाद दिवस कळतं की माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालं, नातेवाईकाचं लग्न झालं. मग असं वाटतं अरे माझं राहून गेलं. पण मग त्यावेळी कसं असतं ना की त्यावेळी लग्नेश, राशीस्वामी, पंचमेश आणि सप्तमेश
यांच्यापैकी एखादा ग्रह महादशेत दशेमध्ये जेव्हा येतो किंवा गोचरने प्रबळ होतो किंवा त्या ग्रहाचं वय येतं तेव्हा लग्नाचे योग होतात. मग इथे काय होतंय ना की 30ला तुम्ही विचार करायला सुरुवात केली, 29ला केली, मग त्याच्यानंतर तो योग आला नाही तर लग्नाला अजून उशीर होतो. तर ही खूप मोठी सामाजिक समस्या या सगळ्या कारणांनी निर्माण झाली आहे. याच्यात आपण तरुण पिढीला दोष देऊ शकत नाही. त्यांना करिअरसाठी शिक्षण आवश्यक आहे, करिअर आवश्यक आहे आणि मग लग्न आवश्यक आहे. ती स्वतः आव्हानाला तोंड देते. त्यांच्या आई वडील खूप मोठी आव्हानं देत आहेत की सक्सेसफुलही व्हायचंय आणि त्याचबरोबर सक्सेसफुल झाल्याबरोबर लगेच लग्न. त्यांना जावाई कर्तबगार पाहिजे, सून कर्तबगार पाहिजे. मग जर ते दोन्ही कर्तबगार असायला हवे तर त्यांना तो वेळ द्यावा लागतो. अगोदर असं नव्हतं. लग्न लहानपणीच अगोदर तर ठरत होते, त्याच्यानंतर 18 वर्ष 20 वर्ष तेव्हा एक फ्लेक्झिबिलिटी असायची. कोणताही मुलगा किंवा मुलगी 18व्या वर्षी 20व्या वर्षी सहज मोल्ड होतो, बदल होतात. छोट्या छोट्या गोष्टी ॲडजस्ट करून घेण्याची तेव्हा सवय असते. आज ती सवय पण कमी झालेली आहे आणि त्यामुळे त्यातून दुसरा पुढचा प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे घटस्फोट. नाही, अगदी बरोबर. 20s मध्ये मग करिअरकडे लक्ष द्यावं जास्त की लग्नाकडे फोकस करावा? कारण हा माझा लाईक पर्सनल क्वेश्चन झाला की आता मी जस्ट 20s मध्ये एंटर करतेय. सो आता माझं करिअरही बिल्ड करायचं आहे मला आणि लाईक अशा गोष्टी होतात, आपण मित्रमैत्रिणींकडून बघतो की नाही का, प्रेमाच्या गोष्टी वगैरे. मग त्यामध्ये लक्ष न घालावं असं मला वाटतं आणि करिअरकडे आपण लक्ष द्यावं. मग हे किती बरोबर आहे, किती चुकीचं आहे? नाही, हा प्रश्न ना याला अनेक अँगल आहेत ओके. आणि कसं होतं, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. त्यामुळे या प्रश्नाचं सामूहिक उत्तर देता येणार नाही. पण एक गोष्ट, जर तुम्ही 20व्या वर्षी लग्न केलं त्याच्यानंतरही तुम्ही शिक्षण आणि करिअर समृद्ध करू शकता. पण जी एक मानसिकता झालेली आहे ती अशी आहे की माझं जेवढं शिक्षण जास्त असेल, माझं जेवढं पॅकेज जास्त असेल, कारण लग्न आज व्यवहाराच्या पद्धतीने ठरवल्या जात आहे. इमोशनवरचे आजचे लग्न नाहीत. जर तुम्हाला इमोशनल जोडीदार हवा असेल, तो संकटात असेल तर तुम्ही मदत करा, तुम्ही संकटात असेल तर तो मदत करेल, दोघं मिळून संघर्ष करत सहजीवन जगत प्रगती करा, तर तुमचं आयुष्य खूप छान होईल. जर तुम्ही 20व्या 22व्या वर्षी लग्न केलं, याच्यातनं अजून एक सामाजिक मोठा विषय आहे. जर तुम्ही 20व्या 22व्या वर्षी लग्न केलं तर एकतर जसं पहिला विषय झाला, तुम्ही मोल्ड होऊ शकता. दुसरा त्याच्यात एक सगळ्यात मोठा फायदा होतो की तुम्हाला संतती लवकर येते. तिसरा फायदा होतो की तुम्ही जेव्हा 40 वर्षाचे असता तुमची संतती 20 वर्षाची असते. त्यांच्यात आणि तुमच्यात मोठं जनरेशन गॅप येत नाही. अजून एक समजा मोठ्या पातळीवर आपल्याला विचार करायचा झाला तर अगोदर जेव्हा 20व्या वर्षी लग्न होत होतं तेव्हा एका शतकात 5 पिढ्या येत होत्या. नंतर 25 लग्न झालं, एका शतकात 4 पिढ्या. आज एका शतकात फक्त 3 पिढ्या. उशिरा लग्न हे आपण लांबवत गेलेलो आहोत. किंवा परिस्थितीने ती स्थिती निर्माण केली की लवकर लग्न आज शक्य होत नाहीये आणि त्याच्यातून खूप वेगवेगळे विविध प्रश्नांना आपण सामोरे जातोय. साधारणपणे 18 ते 20 वर्षात लग्न ही सर्वोत्तम गोष्ट आहे, पण आजच्या व्यवहारी जगात ते शक्य नाही. म्हणून मग मी मार्गदर्शन जरी केलं तरी ते शक्य नाही. हां, आणि या प्रश्नाला तुझी अजून एक बाजू होती की प्रेमात पडावं का, मग त्याच्यात अटकावं का, मग त्याच्यामुळे करिअर डाऊन होईल का. तर प्रेमात वाहवत जाऊ नका. प्रेम जे असतं त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट असते ती समोरच्याचा आदर. दुसरी गोष्ट असते की आपल्यामुळे त्याची प्रगती आणि त्याच्यामुळे आपली प्रगती. तर प्रेम आणि अट्रॅक्शन ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा फरक तुम्हाला तुमच्या पिढीला समजून घ्यावं लागेल. आणि तुमची पिढी खूप टॅलेंटेड आहे. म्हणजे आमचं असं होतं आमच्या पिढीचं की चला असं आहे का, असं आम्ही सहज करत गेलो. म्हणजे लग्न हा आमच्यासाठी एवढा मोठा प्रश्न कधीच नव्हता. किंवा तुम्हाला जे प्रश्न पडताय त्याच्यात 10% प्रश्न पण आम्हाला अजूनही पडलेले नाहीत. एवढं आमचं आयुष्य सोपं होतं. पण तुमच्या
पिढीला प्रश्न जास्त, आव्हानं जास्त, तुमची पिढी टॅलेंटेड आहे. म्हणजे या प्रश्नाची उत्तरं शोधायलाही समर्थ आहे. असं म्हणतात ना की देव प्रश्न त्यांनाच देतो ज्यांच्यात शक्ती असते. तर ती शक्ती पण तुमच्या पिढीत आहे. पण हे जे चाललंय ते कुठेतरी काहीतरी चुकतंय. भारतीय संस्कृतीला पर्याय नाही. भारतीय संस्कृतीच्या ज्या गोष्टी आहेत. आता बघा, तुम्ही एक शब्द तुमचा सगळ्यात जास्त आज चालतो, मी टाईम. हो हो, खूप हा? जास्त. आपल्या भारतीय संस्कृतीत काय परंपरा होती? सकाळी की- महिला उठायची, हो हो. फ्रेश व्हायची, हम्म. ती रांगोळी काढायची. हम्म. रांगोळी काढताना तिला कोणी डिस्टर्ब करत होतं का? नाही. त्याच्यानंतर ती तिथून उठायची, दिवा घेऊन तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालायची. तिला कोणी डिस्टर्ब करत होतं का? नाही. ती आणि तिचं ईश्वर यांच्यात एकरूपता तेव्हा व्हायची. हो हो. तो तिचा जो मी टाईम होता. हम्म. हा, आता जर एवढे आपले प्रेक्षक आहे, त्यांच्यातली यंग जनरेशन आहे, त्यांनी जर असा सकाळी मी टाईम घेतला हम्म. तर मी गॅरंटेड सांगते की त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल होईल. काही खूप लागतं का? आज ठीक आहे, तुळशी वृंदावन नसेल, अंगण नसेल, तुळशी असतेच आपल्या घरात. हो हो. रांगोळी काढायला खूप काही लागत नाही. ती कला जेव्हा आपण व्यक्त करतो, रांगोळी ही कला आहे. तर एक कला मी आपण time आपली हे होतं आणि कुठे ना कुठे सोशल मीडिया, फोन पासून स्क्रीन टाइम पण परफेक्ट जातो आपला. स्क्रीन पासून आपण हो, लांब लांब जातो. होतो. रांगोळी काढतो, त्या रांगोळीत रंग भरतो, त्याच्यात आपण रमतो, तुळशीला नमस्कार करतो, तुळशीची कथा आठवते, हम्म. तुळशीने जे गणपतीला जबरदस्ती केली होती ती कथा आठवते. म्हणजे माहिती असेल तुम्हाला की गणपतीला आपण तुळस वाहत नाही. हो. त्याचं कारण त्याचं कारण मला सध्या आठवत नाही, हे हा, तुम्हीच मी सांगा. सांगते की काय झालं होतं ना की तुळशी जेव्हा विवाहासाठी वर संशोधन करत होते तेव्हा गणपती ध्यानस्थ बसलेले होते. तुळशी मातेला ते आवडले, त्यांनी प्रपोजल ठेवलं, इथपर्यंत ठीक होतं. पण काय झालं ना की त्यांनी त्यासाठी त्यांचं ध्यान भंग केला गणेशजीचं. म्हणजे ते त्यांचं उद्देश होता त्यापासून भ्रमित केलं. की जो आपण आता 5 मिनिटापूर्वी विषय केला की एकमेकांच्या प्रगतीसाठी असावं, इथे तो भंग. इथे प्रगती. हा. गणेशजींना राग आला, त्यांनी तिला शाप दिला. अच्छा. मग त्यांनी शाप दिला म्हणून आता तुळशी आपण गणपतीला वाहत नाही. मग तुळशीला पण राग आला की तू मी शाप दिला. गणेशजी तिला म्हणाले मला लग्न करायचं नाही. मग तुळशी म्हणाले जा, तुमचे 2 लग्न होती. दोन्ही शाप खरे ठरले. पण याचाच सांगायचा मुद्दा की प्रेम आणि विवाह ही दोन्ही बाजूने ऐच्छिक गोष्ट असते. ते आपण तिथे शिकतो. आणि जेव्हा तुळशीला प्रदक्षिणा घालतो, त्याच्या कथा आठवतो, आपल्या ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये अशा इतक्या कथा आहे, एक एक कथा आपल्याला आयुष्याचं सार शिकवून जाते. हे शिकवते की प्रेम कसं व्यक्त करावं, प्रेम व्यक्त केल्यावर समोरच्याचं स्वातंत्र्य कसं जपावं, समोरच्याची इच्छा असेल तर आणि इच्छा नसेल तर नेमकं काय करावं, आणि दोघांनी एकमेकांच्या साठी प्रगती कशी करावी, त्याला म्हणतो सहजीवन. आणि विवाह शब्दाचा अर्थ आहे विष्णूपर्यंत नेणारं वाहन. खूपच छान मांडलं तुम्ही. आता काही प्रश्न पडतात लोकांना, जसं की जॉब चेंज करायचंय, आता एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचंय, किंवा एक न्यू स्टार्टअप चालू करायचा आहे, बिझनेस चालू करायचा आहे, मग त्यासाठी योग्य वेळ ॲस्ट्रोलॉजी सांगू शकते का? म्हणजे हीच योग्य वेळ आहे? होय, त्यासाठीच आपण ॲस्ट्रोलॉजीला मार्गदर्शक शास्त्र म्हणतो. ॲस्ट्रोलॉजीमध्ये जन्मपत्रिका असते की ज्याच्यात 12 घरं असतात. प्रत्येक गोष्ट कोणत्या घरातून पाहावी हे मार्गदर्शन असतं. म्हणजे तुमची पत्रिका जर तुमच्या समोर आली तर तुमचं जन्म, तुमचं कुटुंब, तुमचे परिश्रम करण्याची दिशा, तुमचं सुख, तुमचं शिक्षण, तुमच्या स्पर्धा, नोकरी, नोकरीतील यश, वैवाहिक जीवन, भागीदारी, आयुष्यातील अडचणी, अडथळे, भाग्य, कर्माची दिशा, इन्व्हेस्टमेंटची दिशा, इन्व्हेस्टमेंटमधून होणाऱ्या लाभाची दिशा, नुकसानीची दिशा, असं क्रमबद्ध पद्धतीने 12 घरांमध्ये पत्रिकेत लिहिलेलं आहे.
त्यामुळे काय करायचं असतं, समजा एखादा आला आपल्याकडे शिक्षणाचा प्रश्न, तर आपण त्या स्थानानुसार त्याचा प्रश्न सोडवू शकतो. इतकंच काय, तर प्रत्येक प्रश्नावर एक स्वतंत्र पत्रिका आपली असते. म्हणजे तुमचा प्रश्न समजा शिक्षणाचा असला तर पंचम स्थान आपण पाहतो, पंचमाचा कारक म्हणून गुरु पाहतो, पण शिक्षणाची स्वतंत्र पत्रिका असते. विवाहाचा प्रश्न आला, शिक्षणाची पत्रिका सप्तमांश पत्रिका असते, की जी पत्रिका आपल्याला सांगते तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये शिक्षण घेणं तुम्हाला लाभदायक आहे, कोणत्या सेक्टरमध्ये नुकसानकारक आहे, कोणत्या सेक्टरमध्ये किती वर्षे शिक्षण घेतल्यावर तुमचं करिअर सुरू होईल, करिअरमधल्या संधी कशा मिळतील आणि ती दिशा केव्हापर्यंत योग्य राहील. म्हणजे एवढ्या डीप मध्ये गोष्टी आपल्याला ती त्यासाठी स्वतंत्र पत्रिका आहे सप्तमांश पत्रिका. म्हणजे जशी मूळ पत्रिका आपली झाली लग्न पत्रिका, ती 12 घरांमधून खूप काही अख्खं जग दाखवून गेली. त्यातील सूक्ष्मता पोहोचवायची असेल किंवा तुमचं लग्न, आपण सप्तम स्थानातून लग्न पाहतो, जोडीदार पाहतो, त्याच्यानंतर सासरची मंडळी पाहतो, नवरा कसा असेल, तुमचं कसं एकमेकांशी ट्युनिंग असेल, हे सगळं पाहतो. पण विवाह वैवाहिक सौख्य याची जर डेप्थ पाहिजे असेल तर त्यासाठी नवमांश पत्रिका हा एक स्वतंत्र विभाग इथे आहे. आणि ती पत्रिका त्यासाठी तयार झालेली आहे की वैवाहिक आयुष्यातील सूक्ष्मता तुम्हाला कळावी, वैवाहिक सौख्य निर्माण व्हावं. त्याच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट, करिअर या सगळ्या प्रश्नाला ज्योतिषशास्त्रातून मार्गदर्शन मिळू शकतं. ज्योतिष हे मार्गदर्शक शास्त्र आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचे आहे, वाटचाल तुम्हाला करायची आहे आणि मग तुमच्या कर्मानुसार तुम्हाला त्याच्यात फलप्राप्ती होते. मग ज्योतिषशास्त्र हे किती पर्सेंट लाईक एकदम ॲक्युरेट राईट सांगतं आपल्याला? बघा, शास्त्र 100 काय 110% परफेक्ट सांगतं. शास्त्र सांगणारा कधीतरी चुकतो, कारण तो माणूस असतो. हा, शास्त्र परफेक्ट आहे, पण शास्त्राचा अभ्यास किती केला गेला आहे आणि कितीही अभ्यास केला गेलेला असला तरी माझं असं मत आहे की ज्योतिषशास्त्र हे समुद्र आहे. या समुद्रातील ओंजळभर पाणी आम्ही हातात घेतो आणि म्हणतो मी झाली तज्ञ, म्हणजे अगदी मी सुद्धा. कारण हे शास्त्र इतकं सखोल आहे की आयुष्यभर, 1 आयुष्य 2 आयुष्य तुम्ही सतत अभ्यास करत असला तरी थेटपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून कधीतरी तो चुकीचा असतो असं माझं म्हणणं नाही. शास्त्र सांगणाराही प्रामाणिक असतो, त्यानेही परिश्रम केलेले असतात. मात्र शास्त्र ऐकणाऱ्याने देखील हे लक्षात घ्यावं की तो माणूस आहे, कधीतरी चुकू शकतो. डॉक्टरही चुकतात, वकील चुकतात, कोणत्याही सेक्टरमधील कोणताही व्यक्ती व्यावसायिक निर्णय चुकू शकतो, कारखानदार चुकू शकतो, ज्योतिषी सुद्धा चुकू शकतो. तो एक माणूस आहे. मात्र 110% ज्योतिषशास्त्र चुकत नाही. हे मार्गदर्शक शास्त्र आहे. ज्योतिषी तुम्हाला मार्गदर्शन देतात आणि हे तुम्हाला सुद्धा गृहीत धरलं पाहिजे, माणूस कधीतरी चुकतो. पण आजकाल आपण बघतो की काही ॲस्ट्रोलॉजर लाईक फेक पण करतात, म्हणजे खोटं सांगणं, किंवा त्यांना जास्त नॉलेज नसते पण एक फेक ॲस्ट्रोलॉजर म्हणून पण असतात. मग आपण कसं ओळखावं की हा माणूस आपल्याला खरं सांगतोय आणि हा माणूस आपल्याला खोटं सांगतोय? नाही, हे कसं आहे ना की हे सगळ्या सेक्टरला लागू आहे. आपण शोधतो ना योग्य डॉक्टर कोणता, योग्य वकील कोणता, तसं तुम्ही योग्य ज्योतिषी कोणता ते शोधा आणि तिथे पुन्हा तुमचं ग्रह कार्य करतील. म्हणजे कसं होतं ना की कधी कधी मेडिकल सेक्टरमधला एखादा, म्हणजे मेडिकल ॲस्ट्रोलॉजी आज खूप चांगलं काम करते. मग एखादा पेशंट आमच्याकडे येतो, तो सांगतो की असा असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अनेक घडलेल्या घटना आहे माझ्या बाबतीत, कारण मी खूप पत्रिका रोज बघते. मग तो सांगतो की असा असा प्रॉब्लेम आहे. मग पत्रिकेत असं दिसतं की त्या पेशंटला मिळालेला डॉक्टर बरोबर नाही. हा, मग आम्ही हे कधीच बोलत नाही की मोना कोणत्याच ज्योतिषाने बोलू नये, पण आम्ही त्याला हे सांगतो की तू असं कर ना, जरा सेकंड ओपिनियन घेऊन ये. मग ते जाऊन सेकंड ओपिनियन घेऊन येतात आणि मग ते आम्हाला जे सांगतात त्याच्यातून हे लक्षात येतं की, तर त्याच पद्धतीने सगळ्या क्षेत्राला हा विषय लागू आहे. एक आत्ताच घटना घडली होती, एक केस चालू होती
ती जातिका माझ्याकडे आली. तिची केस खूप लांबत होती आणि खरं तर लांबण्यासारखी पण नव्हती. पण तिच्या पत्रिकेत जेव्हा षष्ठ स्थान कोर्टाचं स्थान असतं, कोर्टातील यशाचं स्थान असतं, षष्ठेश आणि शनी, या सगळ्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की वकील कुठेतरी चुकलेला आहे. तिला म्हटलं वकील बदलवून टाक. त्याच्यात गंमत अशी, केस चालू होती घटस्फोटाची आणि तिने वकील म्हणून अपॉइंट केलं होतं नवऱ्याच्या मित्राला. अरे बापरे. म्हणजे ही घटना मला आत्ता आठवली हा. बोलता बोलता. मग तिने वकील बदलला आणि मग तिच्या केसचा निकालही लागला. म्हणजे ही घटना माझ्याकडे, ही जातिका माझ्याकडे काहीतरी 3-4 वर्षापूर्वी आली होती. मग त्याच्यानंतर 1-1.5 वर्षात तिचा निकाल लागला. तर हा विषय सगळ्याच सेक्टरला लागू आहे. ओके. आता मी आधी विचारलं तुम्हाला की नाही का स्टार्टअपसाठी योग्य वेळ तुम्ही सांगू शकता, पण असंही होऊ शकतं की तुम्ही म्हणाल की नेक्स्ट मंथ तुम्ही स्टार्टअप करू शकता, पण मी रेडी नाही आहे आणि मी नंतर रेडी होईल, पण तेव्हा वेळ नाही आहे. मग जर हे मिसमॅच होत असेल तर बरोबर. कसं? मी तुम्हाला सुरुवातीला एक शब्द वापरला होता, इच्छाशक्ती. हां. कोणतीही घटना घडण्यासाठी सर्वप्रथम जागृत होवी लागते, ती इच्छाशक्ती. मग कसं असतं ना की तुम्हाला समजा स्टार्टअप करायचं आहे, हां. तर आमची जी कार्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. म्हणजे या प्रश्नाला तुमच्या डेप्थ जरा जास्तच आहे. समजा एखाद्याची स्टार्टअपची इच्छाशक्ती जागृत झाली, मग तो जर आमच्याकडे आला तर आम्ही सर्वप्रथम पाहतो की त्याला कोणत्या सेक्टरमध्ये, म्हणजे कोणत्या डोमेनमध्ये स्टार्टअप करायचं आहे. मग त्याचं जे डोमेन आहे, त्या डोमेनचा जो अधिपती आहे तो त्याच्या पत्रिकेत सकारात्मक स्थितीत आहे का, पहिला प्रश्न. मग तो सकारात्मक स्थितीत असेल तर वेल अँड गुड, गो अहेड. नसेल तर त्याच्या पत्रिकेत जे ग्रह सकारात्मक आहे त्याच्या अंतर्गत तो कोणत्या स्टार्टअपला जाऊ शकतो, तसे पर्याय त्याच्यासमोर एक तटस्थ भावाने ठेवतो. जसं तुम्ही या पण व्यवसायाचा विचार केला का, असं सहज बोलतो आपण. ते बोललं की त्यांना लक्षात येतं की अरे हो, आपण ते सुद्धा करू शकतो, कारण ते त्यांच्या पत्रिकेत दिसत असतं. करा असं आम्ही नाही बोलत, करू शकतो हे जाणीव करून देतो त्यांना. मग त्यानंतर दुसरा विषय येतो, स्टार्टअप आता सुरू करायचे, इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. मग पुढचा येणारा काळ कोणता आहे. इथे महादशानाथ आणि म्हणजे विदिशापर्यंत जे महादशेचे वेगवेगळे विभाग आहेत ते महत्त्वाचे ठरतात, की कोणत्या व्यवसायाला किती काळ लागणार आहे. एखादा व्यवसाय बिल्टअप करायलाच मोठा काळ लागतो, काही व्यवसायांना कमी लागतो, मग तिथे आंतरदशानाथ. काही व्यवसायांना अजून कमी लागतो, त्यानुसार तसे ग्रह आम्ही शोधतो. मग त्या व्यवसायाला अनुकूल असलेल्या ग्रहांचा काळ काढून देतो, किंवा गोचरने सुद्धा ग्रह फळं देतात, तो काढून देतो. आणि मुहूर्तावर शास्त्र यासाठीच निर्माण झालेलं आहे की योग्य मुहूर्तावर योग्य कृती केली की फलप्राप्ती उत्तम होते, आणि ते सुद्धा याच शास्त्रात आहे. तर तिथून या प्रश्नाला सौम्यता देता येते. भारतीय संस्कृती जी आहे ती अतिशय पारंपरिक आहे, आणि काय झालं ना, आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला उपाय दिलेले आहे की तुमच्या पत्रिकेत राशी स्वामी कोण आहे, त्याचे उपाय कसे करता येतील की ज्याच्याने आयुष्य सुखद करता येतं. तर काही मंत्रशास्त्र सुद्धा आपल्याकडे अतिशय उपयुक्त आहे की मंत्रांचा वापर जर आपण केला तर तुमच्या आयुष्याचे हे अनेक प्रश्न सुटू शकतात. तिथून मार्गदर्शन प्राप्त होतं. मग स्टार्टअपचा तुमचा जो काही काळ असेल त्या काळाच्या वेळी कोणते मंत्र म्हणावे, विवाहासाठी कोणते मंत्र म्हणावे, संतती हवी असेल तर कोणते मंत्र म्हणावे, शिक्षणासाठी कोणते मंत्र म्हणावे, आयुष्यातील पैसा अडकलाय कोणते मंत्र म्हणावे, किंवा कोणती वस्तू दान करावी. मंत्र, दान, नातीगोती हे सुद्धा आपल्या शास्त्रातलं अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग आहे. जी व्यक्ती बहिणीला, आईला, बायकोला त्रास देते, एखादी व्यक्ती समजा देत असेल तर तिच्या पत्रिकेत शुक्र ऑटोमॅटिक बिघडतो. मग शुक्र म्हणजे पैसा, पद, प्रतिष्ठा, लक्झरी आयुष्य सगळंच गेलं. आईला जर त्रास झाला तर चंद्र बिघडतो, वडिलांना त्रास झाला रवी बिघडतो, तुमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला त्रास झाला तर शनी बिघडतो.
या उलट या सगळ्यांशी आपण योग्य नाती डेव्हलप केली, नाती समृद्ध केली की ग्रह उत्तम होतात आणि ते भरभरून फळ देतात. प्रत्येक ग्रहाचे मंत्र आहेत, दान आहेत, ते आपण केलं की आपलं आयुष्य समृद्ध होतं. आज सगळ्यात जास्त झालेले मोटिवेशनल स्पीकर. या विश्वातला पहिला मोटिवेशनल स्पीकर कोण? या विश्वातला पहिला मोटिवेशनल स्पीकर कोण? श्रीकृष्ण. अच्छा, ओके. हा, कारण श्रीकृष्णांनी जे भगवद्गीतात मोटिवेशन दिलंय ते त्या काळापासून आजच्या काळापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त चांगला मोटिवेशनल स्पीकर झालाच नाही. अजून एक गंमत सांगते. म्हणजे मला वाचन खूप आवडतं आणि आमच्या शास्त्रातले तर खूपच आवडतं. तर काय झालं ना की एक दिवस भगवद्गीता मी सहज वाचत होते. तेव्हा लक्षात आलं की भगवद्गीतेत अजून काहीतरी आहे की जे मला सापडलं नाही, समजलं नाही. प्रत्येक वेळी भगवद्गीता आपण वाचायला घेतो तर नवीन अर्थ सापडतो त्याचा. तर त्या दिवशी मला अचानक असं जाणवलं की भगवद्गीतेत विविध राशीसाठी, म्हणजे मेष राशीसाठी एक मार्गदर्शक सूत्र आहे, वृषभसाठी एक मार्गदर्शक सूत्र आहे. म्हणजे आजपर्यंत हा विषयच आला नव्हता की गीतेतून ग्रहांना मार्गदर्शन दिलं गेलं किंवा राशींना मार्गदर्शन दिलं गेलं. तो विषय मला भगवद्गीतेत सापडला. म्हणजे आपण सगळं पाहू शकत नाहीये, आपली दृष्टी मर्यादित आहे, आपलं ज्ञान मर्यादित आहे, आपला धर्म, आपली संस्कृती अमर्यादित आहे, शास्त्र अमर्यादित आहे. जे मी तेव्हा सांगितलं की ते समुद्र आहे. एका जन्मात काय अभ्यास करणार, किती करणार, करूच शकत नाही, कारण ते तेवढं प्रबळ आहे. मग त्यासाठी आपण काय करत असतो की एका पिढीकडून दुसरी पिढीकडे ज्ञान, गुरु त्याच्या विद्यार्थ्याला ज्ञान देतो. विद्यार्थी जसजसं प्रगती करतात गुरुला आनंद होतो की यस, हा पुढे नेणार आहे. आणि ती सुद्धा भारतीय संस्कृती. भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य नातं जे आहे त्याच्यासारखं उत्तम नातं नाहीये. सगळ्यात जास्त सन्मान या नात्याला आपल्या संस्कृतीने दिलेला आहे. आजचे शिक्षक हे शिक्षक असतात, सर असतात आणि आपले गुरु होते. हो, तुम्ही इतक्यांदा उल्लेख केला भारतीय संस्कृतीचा, तर हे ॲस्ट्रोलॉजी ही याचं मूळ कुठून आलं आणि जगभरात ॲस्ट्रोलॉजीला बिलीफ आहे की नाही, कसं आहे? भारतीय संस्कृतीतूनच ॲस्ट्रोलॉजी आली. ओके. वेदांचं 6वं अंग म्हणजे ॲस्ट्रोलॉजी, ज्याला आपण दृष्टी म्हणतो. डोळे, वेदांचे डोळे म्हणजे ॲस्ट्रोलॉजी, आणि तिथून ती निर्माण झाली. आणि म्हणून भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्र हे एकमेकांशी संलग्न आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हे शास्त्र पोहोचलंय. वेगवेगळी नावं असतील, वेगवेगळे उपप्रकार असतील. म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्र या सगळ्यांची आई, मुख्य शास्त्र. मग विविध शास्त्र आले, मग लाल किताब आलं, केपी आलं, मी स्वतः संशोधन केलेली जे पद्धती आली, अनेक पद्धती आल्यात. आजची न्यूमरॉलॉजी आली. काळानुसार त्याच्यात पद्धती येत गेल्या, त्या पद्धती समृद्ध होत गेल्या, त्यांच्यात संशोधन झालं आणि ते जगभरात पसरलं. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, कोणत्याही कोपऱ्यातल्या, कोणत्याही राष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीला भेटा, त्याला त्याच्या भविष्याची ओढ असते, भविष्य जाणून घेण्याची ओढ असते. तुम्ही हस्तसामुद्रिक आहात म्हणून जर त्याच्या हाताकडे पाहिलं तर तो लगेच काय लिहिलंय. आणि हस्तसामुद्रिक सुद्धा म्हणजे हातातून आपण खूप काही सांगू शकतो. हस्तरेषा आपल्याला सांगतात की तुमचा स्वभाव कसा आहे. हस्तरेषेतून सगळं काही ओळखता येतं. नंबरमधून सगळं काही ओळखता येतं. न्यूमरॉलॉजीमधून, केपीमधून कोणत्याही प्रश्नाचं केव्हाही उत्तर शोधता येतं. म्हणजे एखाद्याला जन्मवेळ जन्मतारीख माहीत नसेल तर केपीची प्रश्नकुंडली मांडता येते. किंवा एखादा प्रश्न, आता एखादी घटना घडली, याचं काय फलित येणार ते केपीमध्ये शोधता येतं. मी संशोधित केलेल्या जे पद्धतीमध्ये तुमच्याकडे नाव, जन्मतारीख नसेल, जन्मवेळ नसेल, जन्मस्थान नसेल, तरी तुम्ही तुमच्या आयुष्याचे मोठे मोठे प्रश्न शोधू शकतात. आणि आज माझे कितीतरी विद्यार्थी ती पद्धती वापरतायत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या व्यासपीठावर जेव्हा ते मार्गदर्शन करायला जातात, अचानक जातकाचा फोन येतो, काहीच माहिती नसतं.
त्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. तर जे जे पद्धती ही घड्याळाच्या काट्यावर चालते आणि थेट उत्तर देते, अशा अनेक पद्धती या शास्त्रातून पुढे पुढे निर्माण झाल्या. त्याच्यावर संशोधन झालं, विकसित झालं. पण मूलभूत जर काही असेल तर ते वैदिक ज्योतिषशास्त्र. ते संस्कृतीतून आलं, म्हणून माझ्या तोंडून वारंवार भारतीय संस्कृती हा शब्द आला. मला भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास आहे. तर आजकालच्या या फास्ट लाईफमध्ये, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये आम्हा सगळ्यांना सुखाने जगण्यासाठी तुम्ही एक उपाय सांगा. खूपच छान बेटा, तू फक्त तुझा विचार करत नाहीये, सगळ्यांचा विचार करते आणि तुझ्या चेहऱ्यातून ते दिसून पडतंय. तर आपण जेव्हापासून बोलत होतो तर भारतीय संस्कृती हा सगळा विषय आला. तर आपल्या संस्कृतीतच त्याचे सगळे उपाय दिलेले आहे. रोज नवीन एक दिवस येतो, तो ईश्वराने दिलेला आपल्याला कोरा करकरीत सही केलेला चेक असतो. त्याच्यावर तुम्ही काय लिहाल, इथून तुमच्या दिवसाची सुरुवात होते. त्याच्यावर जर तुम्ही लिहिलं की ती असं वागली, त्याने असं केलं, तर तेच येईल. तिथे तुम्ही सगळ्यात पहिले तुमची इच्छा लिहा की तुम्हाला आयुष्यात काय हवंय. सकाळपासून जो एक चेक मिळालेला आहे, हे कोरा करकरीत चेक, त्याचा योग्य उपयोग करा. तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. त्याच्यानंतर आपल्या शास्त्रातले मंत्र, प्रत्येक ग्रहाप्रमाणे सूर्याला अर्ध देणं हे प्रत्येकाने करावं. चंद्राच्या प्रकाशात शांत बसावं. बुधासाठी दान करावं. गुरूंना नमस्कार करावं. शुक्राचा सन्मान करावा. शनीला योग्य न्याय द्यावा. तुम्ही यशस्वी व्हाल. अरे वा. पण तुम्ही हे सांगितलं, खूप थोडक्यात सांगितलं, म्हणजे कसं शनीला न्याय द्यावा हे हे समजलं नाही. हा, ओके ओके, खूप छान. थोडंसं तुम्ही ओके explain ओके करून सांगा. ओके. शनीला न्याय द्यावा म्हणजे काय, तर शनी हा न्यायाधीश आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं कारकत्व शनिदेवांकडे असतं. तुम्ही तुमचे कलिक, तुमचे सहकारी, तुम्हाला सेवा देणारे विविध व्यक्ती, संस्था यांचा जर सन्मान केला, आज सर्व्हिस इंडस्ट्री मोठी आहे, तर तुमचा व्यवसाय खूप मोठा जातो. म्हणजे याच्यात तर माझ्याकडे सर्व्हिस इंडस्ट्रीचा मी अनुभव सांगेल की एक छान यूट्यूबरच त्याच्या प्रत्येक वेळी जिथून तो सर्व्हिस घ्यायचा ना, त्याच्याशी वाद व्हायचा. मग तो पुन्हा बदलायचा. त्याला वरून खाली, पुन्हा खालून वर, संघर्ष थांबत नव्हता. त्याला हा विषय सांगितला. शनीचीच महादशा सुरू होती की तू त्यांचा सन्मान कर. आता काय झालंय की त्याच्याकडे एकच एजन्सी आहे. त्या एजन्सीला हे माहिती त्याला काय हवंय किंवा त्याच्या अगोदरचं कार्य काय आहे, तो योग्य दिशेने ते नेतो. त्याला यश मिळतं. सूर्य हा पित्याचा कारक आहे. पित्याचा सन्मान करा तुम्ही. ओम सूर्याय नमः. सूर्याला अर्घ्य द्या. तुमचा आत्मा प्रबळ होतो. तुम्हाला जगात सन्मान मिळतं, मान मिळतं, प्रतिष्ठा मिळते. सूर्याला अर्घ्य द्यायला 3 मिनिटं लागतात. कोरोना काळात जे लोक सूर्याला अर्घ्य देत होते त्यांना कोरोना झाला नाही. कारण आपण सूर्याला अर्घ्य देताना हातात तांब्या घेतो. हा एक विशिष्ट व्यायाम करतो. ते जे जल प्रवाहित होतं डोळ्यासमोरून, तिथून आपण सूर्यकिरण पाहतो. तिथून आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. सोपं होतं. मला सुद्धा कोरोनाचा त्रास झालाच नाही. तुम्ही दिसताच इतके वाटतही नाही तुमची एज असेल म्हणून. चंद्र हा आईचा कारक आहे. आईचा सन्मान करा, किमान तिचा अपमान करू नका. तिच्याशी 2 शब्द प्रेमाने बोला. चंद्रप्रकाशात शांत बसा. ओम सा सोमाय नमः. ओम चंद्राय नमः. ओम नमः शिवाय. शिवदेवाचा मंत्र, कारण शिवाच्या मुकुटावर चंद्र आहे. हे मंत्र म्हणा. त्याच्यानंतर मंगळ, कुलदेवी, बंधू भगिनी, आपल्या लहान भाऊ बहिणींचा अपमान करू नका. त्यांच्याशी विनाकारण भांडू नका. विचार पटले नाही तर दोघांनी आपापल्या दिशेने चालावं. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करावा. कुलदेवीला दर्शन द्यावं. गुरु, जे आपले शिक्षक, अगोदरचे शिक्षक, चुकून आपण शालेय आयुष्यात काही वाईट बोललेलो असू तर माफी मागून द्या. शुक्र म्हणजे आई, बहीण, बायको, त्यांचा अपमान करू नये. त्यांना वाईट बोलू नये.
विनाकारण त्यांना टीस करू नये जो प्रकार चालतो कुटुंबात, ज्याच्यामुळे तुमची बायको पण तुमच्यापासून दुरावते. दुरावलेली बायको आणि तुम्ही तुमच्यात काय एकात्मता तयार होईल? एकात्मता तयार होण्यासाठी दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. तिथे तुम्हाला ते सौख्य मिळालं तर बाहेरच्या जगात कितीही स्पर्धा असली तर तुम्ही यशस्वी होता. हे सत्य आहे. म्हणजे थोडं कठीण आहे बोलणं, पण हे सत्य आहे. तर असं प्रत्येक ग्रहाचं आहे. आणि दिनचर्या हा विषय आहे. दिनचर्या जर आपण योग्य केली तर तुम्ही रोडपट्टीपासून अरबपती होऊ शकता. तुम्हाला कोणती मोठ्यात मोठी गाडी पाहिजे मिळू शकते, तुम्हाला बंगला पाहिजे मिळू शकतं, तुम्हाला शिक्षण पाहिजे मिळू शकतं, विवाह होऊ शकतो, संतती होऊ शकते. जे पाहिजे ते मिळू शकतं. योग्य दिनचर्या, योग्य साधना आणि ईश्वराला योग्य पद्धतीने योग्य मागणी केली तर. अगदी अगदी धन्यवाद मॅम, आमच्या ग्रो मोशनच्या प्लॅटफॉर्मवरती आल्याबद्दल. खूप खूप जास्त ग्रेटफुल समजते मी स्वतःला की मला तुमच्याशी बोलण्याची संधी भेटली. एवढे छान आपण गप्पा मारलेल्या आहेत. अगदी आमच्या ऑडियन्सलाही खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटली आहे तुमच्याकडून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ग्रो मोशनच्या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद. तुम्ही हा एपिसोड पूर्ण पहा, तुमचे विचार कळवा आणि तुम्हाला अजूनही काही माहिती लागली तर तसं कमेंट करा, उपाय नक्की करा. उत्तम आयुष्य जगा, यशस्वी व्हा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. थँक्यू सो मच हा पॉडकास्ट पूर्ण बघितल्याबद्दल. आता तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे, कारण आम्ही असेच नवीन नवीन पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येऊ. नंबर 2 म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये सांगणे की हा पॉडकास्ट कसा वाटला, कोणती गोष्ट चांगली वाटली, कोणती गोष्ट वाईट वाटली, म्हणजे आम्ही आमच्या मिस्टेक्सवरती काम करू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणता व्यक्ती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि नंबर 3 म्हणजे एका व्यक्तीला हा पॉडकास्ट शेअर करा, बिकॉज वन कन्व्हर्सेशन कॅन चेंज समवन्स लाईफ. थँक्यू. भेटू अशाच एका छान पॉडकास्टमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.